नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे काकडीचे घारगे। खूप वेगळी पद्धत आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। ह्याची गुलाबजाम सारखी टेस्ट येते। इथे मी काकड्या घेतल्यात। आता काकडीचा सीजन आहे, स्वस्त काकड्या मिळतात आपल्याला। 30 रुपये किलोनी मिळाल्या होत्या मला। तर इथे स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि हे वरचं जरी नाही काढलं तरी पण चालतं, फक्त जो खराब भाग आहे तो काढून घ्यायचा। आणि इथे काकडी किसून घ्यायची, कारण जेव्हा आपण जास्त प्रमाणात काकड्या आणतो तेव्हा त्या जास्त दिवस राहत नाही, खराब होतात। त्यामुळे म्हटलं चला आता एक नवीन पदार्थ बनवू। तर इथे मी काकडी किसून घेते। मोठी किसणी आहे माझ्याकडे, पण त्याला जास्त धार असल्यामुळे मी छोटी किसणीच वापरते, कारण कापण्याची भीती असते आणि काकडी ही ओलसर असल्यामुळे पटकन सटकते। या पद्धतीत तुम्ही भोपळ्याचं सुद्धा करू शकता, दुधी भोपळ्याचं। आणि जो लाल भोपळा असतो त्याचं तर बनवतात, हे सगळ्यांना माहितीच आहे। पण जे व्हेजिटेबल आपली मुलं खात नाही, तेव्हा असं वेगवेगळं जर बनवलं तर ते खातात आवडीने। फक्त काही तिखट करायचं, कधी गोड करायचं, मग वेगवेगळं बनवल्यावरच मुलं खातात। आणि हे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता। ही जी प्रोसेस आहे ही आदल्या दिवशी करून ठेवायचं फ्रीजमध्ये, हे पीठ वगैरे मळून, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्याच्या पुऱ्या करून तळून देऊ शकता। कारण रोज जर आपण भाजी चपाती दिली तर मुलांना कंटाळा येतो, मग असं वेगळं कधीतरी दिल्यावर मुलं डब्बा आवडीने खातात। आता इथे मी सगळ्या काकड्या ह्या पद्धतीने किसून घेणार। थोडी वेगळी पद्धत आहे, वेगळा पदार्थ आहे। आता इथे किसून झाले आहेत काकड्या सगळ्या। ह्याच्यात काही लोक साखर पण टाकतात, पण शक्यतो साखर नाही टाकली पाहिजे, कारण साखर नाही जास्त खाल्ली पाहिजे आपण। आपल्या शरीराला चांगली नाही आहे जास्त साखर, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपण गुळाचा वापर केला पाहिजे। आता इथे मी गुळ बारीक करून घेते। इथे गुळ बारीक करून घेतलाय मी, चिरून घेतलाय चाकूने। तसंही तो गरम कढईमध्ये मेल्ट होणारच आहे। आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे सगळं। गरम करून म्हणजे काकडीचा जो किस आहे तो आणि गोळ आपण जो बारीक केलेला आहे ते सगळं गॅसवरती ठेवायचं आणि परतून घ्यायचं। त्याला खूप असं पाणी सुटतं, पण थोडा वेळ जाऊन द्यायचं, ते आपोआप थोडं कमी होतं पाणी। आता इथे काही लोक काय करतात, काकडी असं पिळून पण घेऊ शकता, पण त्याच्यात जे जीवनसत्व असतं ते सगळं निघून जातं, मग त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे मी आहे तशीच काकडी घेतलेली आहे। पिळून वगैरे काही घ्यायची गरजच नाही, कारण 5-10 मिनिटं लागतात हे पाणी आटायला, पण होऊन जातं। आता हे मिक्स करून घ्यायचे आणि सारखं हलवत राहायचे, म्हणजे पटकन ते पाणी त्यातलं कमी होईल आणि करपणार नाही खाली। करपत तर नाही, पण शक्यतो गुळामुळे चिटकू शकतं खाली तळाला, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचे। आणि मी विलायची टाकली, पण ती
टाकताना कॅमेरा तेव्हा लक्षात नाही आलं घ्यायचं. ह्या स्टेजला तुम्ही विलायची टाकू शकता बारीक करून. आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. कारण इथं दाखवण्यासाठी घेतले मी. जेवढं बसेल त्यामध्ये त्या मिश्रणात पीठ तेवढं मी टाकणार आहे. होतं कमी जास्त इकडे इकडे पीठ कमी जास्त लागू शकतं. आता हे दिसताना खूप असं ओलसर दिसते, पण मळल्यावर एकदम परफेक्ट गोळा तयार होतो याचा. अजून थोडंसं पीठ लागलंय मला ह्याला. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. चमच्याने हलवत होते कारण मगाशी ते गरम जास्त होतं. आता थोडं थंड झालंय कोमट, त्यामुळे मी आता हाताने मिक्स करून घेते सगळं. आता हे तुम्ही थालपीठ आपण जसं बनवतो एका कापडावरती त्या पद्धतीत पण बनवू शकता, किंवा मग तळून घ्यायचं आहे ह्याच्या पुऱ्या करून. पण जसं थालपीठ करतो त्याच्यापेक्षा ह्याच्या पुऱ्या जर केल्या तर खूपच भारी होतात. त्यामुळे मी तर सांगेन की पुऱ्याच करा. एकदम कुरकुरीत झाल्या होत्या माझ्या. आता इथे मी हाताला तेल लावलंय. तेल आवर्जून लावा, नाहीतर सगळं हाताला चिटकून बसेल आणि थापता पण नाही येणार, कारण ते खूप असं चिकट असतं. आता तेल गरम झाले, त्यात पुरी टाकून घेतली आणि हातानेच करायचे. आपण ज्या नॉर्मल पुऱ्या करतो गव्हाच्या त्या लाटून ते पीठ घट्ट असतं, पण हे ओलसर असं सैल पीठ आहे, त्यामुळे हे आपल्याला ह्या पद्धतीतच करायचं आहे. आता इथे छान त्याच्यावर तेल सोडून तळून घ्यायचे एकसारखं. नक्की करून बघा ह्या पद्धतीत. खूपच छान आणि वेगळा पदार्थ. आपल्या मुलांना आपणच नाही खाऊ घालणार, असं वेगवेगळे पदार्थ तर कोण घालणार. त्यामुळे वेगवेगळं नेहमी करत जा, मुले आवडीने खातील. आणि मुलं जेव्हा म्हणतात मम्मी खूप छान झाले, तेव्हा खूप समाधान लागतं आपल्याला. एवढं केलेलं कष्ट त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.